थांबा, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कोणीतरी तुमच्या विरुद्ध डाव रचत आहे. ज्याने तुमच्यासाठी खड्डा खणला आहे, त्याच खड्ड्यात पडण्याची वेळ आता त्याच्यावर आली आहे. तुमचा शत्रू पुढचा डाव कदाचित त्याला विजय मिळवून देईल असं त्याला वाटतंय, पण त्याला माहीत नाही की त्यावेळी त्याचाच डाव त्याच्यावर पलटणार आहे. तुम्ही खूप सहन केला आहे, अपमान, धोका, खोटे आरोप, जवळच्या माणसांकडून मिळालेली फसवणूक, पण आता परिस्थिती बदलण्याची वेळ आली आहे. जर तुमचा देवावर आणि कर्माच्या न्यायावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. कदाचित तुम्ही ज्या बदलाची वाट पाहत आहात त्याची सुरुवात आजपासून झालेली असेल. तुमच्या शांततेला जो कमजोरी समजत आहे, आता त्याला कळेल की देव उशीर करतो पण अन्याय करत नाही, कारण कर्माचा हिशोब कधीच चुकत नाही. कधी कधी आपल्या आयुष्यात अशी माणसं येतात जे आपल्या विरुद्ध बोलतात, आपली बदनामी करतात, आपल्याला त्रास देतात, आपल्या प्रगतीत नको तितके अडथळे निर्माण करतात. आपण त्यांना उत्तर द्यावं का, त्यांच्याशी भांडावं का असा प्रश्न निर्माण होतो. पण लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीला लगेच उत्तर देणं गरजेचं नाही. काही गोष्टी काळावर सोडायच्या, कारण माणसापासून काही काळ सत्य लपवता येते, पण आपल्या कृतींचा परिणाम मात्र कायमचा लपवता येत नाही. तुम्ही शांत आहात म्हणजे कमजोर आहात असा गैरसमज कोणी करून घेत असेल तर तो त्यांचा गोड गैरसमज आहे. तुम्ही प्रत्येक आरोपाला उत्तर दिलं नाही म्हणजे चुकीचा बोलण्याला प्रत्युत्तर दिलं नाही म्हणून तुम्ही हरलेले नाही. उलट स्वतःवर नियंत्रण ठेवणं हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. कारण कधीतरी तुमचं मौनच तुमच्यासाठी सर्वात मोठं उत्तर ठरणार आहे. ज्याला वाटतंय की तुमचं आयुष्य थांबवण्यासाठी तो पुन्हा एकदा डाव खेळू शकतो, त्याने एक गोष्ट लक्षात ठेवावी, प्रत्येक डाव यशस्वी होत नाही. कधीकधी एखादी व्यक्ती दुसऱ्याला अडचणीत आणण्यासाठी जे पाऊल उचलते, त्याच पावलामुळे तिच्यासमोर नवीन समस्या निर्माण होते. म्हणून घाबरू नका, सावध राहा, भीती मनात ठेवू नका. तुमच्या आयुष्यातील काही काळ कठीण गेला असेल, कितीही प्रयत्न केले तरी काम पूर्ण होत नसेल, जवळची माणसं दूर गेली आणि विश्वास ठेवलेल्या व्यक्तींनी विश्वासघात केला, पण एक कठीण काळ म्हणजे संपूर्ण आयुष्य नाही. परिस्थिती बदलते, माणसं बदलतात आणि आपल्या आयुष्यात नवीन संधीही येतात. त्यामुळे आजच्या अडचणींना तुमच्या संपूर्ण भविष्याचा निर्णय समजू नका. देवावर विश्वास ठेवा. देवावर विश्वास ठेवायचा अर्थ असा की आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत राहायचं आणि परिणामासाठी संयम ठेवायचा. जे चुकीचं आहे त्यापासून स्वतःला दूर ठेवायचं आणि आपल्या मार्गावर आपण चालत राहायचं. कारण तुमचं काम तुमच्या हातात आहे. प्रत्येक व्यक्तीचं कर्म ज्यास त्याच्या हातात असतं. आता तुम्हाला बदला घेण्याची गरज नाही. तुमच्यावर अन्याय झाला म्हणून तुम्ही त्याच पद्धतीने जर वागलात तर तुमच्यात आणि त्याच्यात काहीच शिल्लक उरणार नाही. कोणीतरी तुमच्याशी चुकीचं वागलं म्हणून तुमची चांगुलपणाची ओळख बदलण्याची गरज नाही. बदला घेण्याच्या विचारात स्वतःची शांतता गमावण्यापेक्षा स्वतःच्या लक्ष्यावर, आयुष्यावर लक्ष केंद्रित करा. तुमची प्रगती, तुमची मेहनत आणि तुमचं समाधान हेच तुमचं खरं उत्तर असू शकतं. कधीकधी दुःख देणारा, त्रास देणारा हा बाहेरचा नसतो, तर आपल्या जवळचाच असतो. ज्याच्यावर आपण विश्वास ठेवला त्याच व्यक्तीकडून गैरसमज, मत्सर, चुकीचं वागणं मिळालं तर आपल्याला जास्त वेदना होते. अशा वेळी अनुभवातून एक महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळते. प्रत्येकाला आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सांगायची नाही. विश्वास ठेवा पण विवेकही ठेवा. आज तुम्हाला वाटत असेल की सगळं तुमच्या विरोधात चाललं आहे, पण लक्षात ठेवा, परिस्थिती कायम एकसारखी राहत नाही. आज ज्याच्याकडे सत्ता, पैसा, प्रभाव आहे तो कायम तिथेच राहील असं नाही. आज संघर्ष करणारा माणूस कायम संघर्षातच राहील असंही नाही. तुमची मेहनत सुरू ठेवा. तुमचा आत्मविश्वास जपा.
कारण बदलाची सुरुवात अनेकदा बाहेरच्या परिस्थितीत नाही तर आपल्या मनात तयार होत असते. स्वामींवरचा विश्वास तुम्ही ठेवा, आयुष्यात सर्व काही प्राप्त होईल. हा विश्वास असेल तर माझा देव, माझे स्वामी असे टाईप करा. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कारण आता तुमच्या शत्रूवर नाही तर स्वतःवर लक्ष ठेवायची वेळ आली आहे. तुमच्या शत्रूंनी काय केलं, पुढे काय करणार, कोणाशी बोलायचं याचा सतत विचार जर करत राहिलात तर तुमची ऊर्जा सगळी तिथेच खर्च होऊन जाणार. त्याऐवजी स्वतःला विचारा, माझं आयुष्य चांगलं करण्यासाठी आज मी काय करू शकतो. हा प्रश्न तुमची दिशा बदलू शकतो. कारण तुमच्या आयुष्याचा केंद्रबिंदू तुमचा शत्रू नाही तर तुम्ही स्वतः आहात. कर्माचा न्याय प्रत्येकाला द्यावाच लागतो. कर्माचा अर्थ एखाद्याला शिक्षा मिळेल अशी हमी नाही, पण आपल्या कृतींचे परिणाम आपल्या जीवनावर पडते ही जाणीव नक्कीच महत्त्वाची आहे. म्हणून कोणीतरी तुमच्यावर अन्याय केला म्हणून तुम्हीही त्याच्यासाठी वाईट इच्छा करू नका. सत्याच्या बाजूने उभे राहा, योग्य ते गोष्टी करा. बाकी परिणाम सर्व भगवंतावरती सोडून द्या. जर भगवंतावरती विश्वास असेल तर माझा देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि हा व्हिडिओ ज्याला याची गरज आहे त्याला शेअर करा. स्वामी म्हणतात, बाळा, आजपासून एक गोष्ट मनात ठेव. कोणी तुझ्या विरुद्ध काय केलंय त्यापेक्षा तू स्वतः काय करत आहेस हे जास्त महत्त्वाचं आहे. चुकीच्या लोकांना त्यांच्या कृतींच्या परिणामांवर सोड. स्वतःच्या आयुष्याची काळजी घे. तुझं मन शांत ठेव, मेहनत सुरू ठेव, योग्य मार्ग सोडू नकोस. जर तुझ्या मनात खरंच विश्वास असेल की कठीण काळ कायमचा नसतो तर आज स्वतःला एक वचन दे, मी घाबरणार नाही, मी थांबणार नाही, मी कोणाच्या चुकीमुळे माझं आयुष्य थांबू देणार नाही. कारण तुझी खरी जिंकण्याची वेळ तेव्हा सुरू होणार जेव्हा तू तुझ्या शत्रूकडे पाहून थांबवून स्वतःच्या भविष्याकडे पाहायला सुरुवात करशील. माझ्या बाळा, हा व्हिडिओ पुढे स्क्रोल करण्याआधी एकदा तू शेवटपर्यंत ऐक. कारण तुझ्या विरुद्ध जे काही शांतपणे सुरू आहे त्याचा परिणाम आता तुझ्या आयुष्यावर नाही तर तो डाव रचणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यावर दिसायला सुरुवात होणार आहे. ज्याने तुझं नुकसान व्हावं म्हणून योजना आखली त्याला कदाचित वाटत असेल की त्याचा डाव यशस्वी झाला, पण त्याला माहीत नाही कधी कधी नियतीचा एकच निर्णय संपूर्ण खेळ बदलून टाकतो. तू शांत आहेस म्हणून समोरचा जिंकला असं समजू नकोस. तू गप्पा आहेस म्हणजे देव गप्पा आहे असंही समजू नकोस. काही हिशोब असे असतात ज्याच्यासाठी तुला एक शब्दही बोलावं लागत नाही. जर तुझ्या मनात अजून देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. कारण आजचा संदेश कदाचित तुझ्या मनात चाललेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देऊन जाणार आहे. होय माझ्या बाळा, तुझ्यासमोर कोणीतरी गोड बोलतं, तुझ्यासोबत हसतं, पण तुझ्या पाठीमागून तुझ्या विरुद्ध तुझ्याविषयी वेगळंच बोललं जातं. अशा गोष्टीची कल्पना आल्यावर मन दुखतं, पण प्रत्येक गोष्ट लगेच उघड करायची नसते. वेळ खूप मोठा साक्षीदार आहे. आज जे लपलेलं आहे ते उद्या स्वतःहून समोर येऊ शकतं. तुम्हाला उत्तर द्यावंसं वाटतं, सत्य सगळ्यांसमोर सांगावंसं वाटतं. समोरच्या व्यक्तीला त्याची चूक दाखवून द्यावीशी वाटते, पण थोडं थांब. प्रत्येक युद्ध लढणं आवश्यक नसतं. काही युद्ध शांत राहून जिंकावी लागतात. तुझा संयम, तुझी मेहनत, तुझं योग्य वागणं हेच तुझं उत्तर बनून जाणार आहे. आता तुझ्या शत्रूचा डाव उलटण्याची वेळ आली आहे. शत्रूचा डाव त्याच्यावरच पलटलं म्हणजे त्याला काही वाईट घडावं अशी इच्छा करणं नाही. याचा अर्थ एवढाच की चुकीच्या हेतूने केलेल्या कृतींचे परिणाम शेवटी त्या व्यक्तीलाही सामोरे जावे लागते. म्हणून तू कोणाचे नुकसान व्हावं अशी इच्छा करण्यापेक्षा स्वतःच्या मार्गावर प्रामाणिक राहा.
विश्वास असेल तर माझा विजय निश्चित आहे असे टाईप कर आणि हा व्हिडिओ तू शेवटपर्यंत नक्की ऐक. माझ्या बाळा, कधीकधी आपण देवाकडे प्रार्थना करतो आणि मनात म्हणतो, देवा माझ्याबरोबर हे कधीपर्यंत? तर त्याचं उत्तर लगेच मिळणार नाही. पण शांततेचा अर्थ देवाने तुमची प्रार्थना ऐकली नाही असा मुळीच होत नाही. काही गोष्टीसाठी वेळ लागतो. म्हणून प्रार्थना करताना फक्त परिस्थिती बदलण्याची मागणी करू नकोस. ती परिस्थिती सहन करण्याची ताकदही माग. आता तुझं लक्ष बदलायचं आहे. कोण काय बोलतंय, काय म्हणतंय याचा विचार करायचा नाही. आता आपल्या विचारांची दिशा बदलायची. तुझ्या शत्रूवर लक्ष ठेवण्यापेक्षा तुझ्या ध्येयावर लक्ष ठेवायचं. तुझं कुटुंब, तुझं काम, तुझी स्वप्न, तुझं भविष्य यांना तुझी ऊर्जा दे. कारण तुझ्या आयुष्यातील नवीन अध्याय आता सुरुवात होत आहे. ज्या गोष्टींनी तुला रडवलं त्या गोष्टीचं एक दिवस तुला मजबूत बनवून जाणार आहे. ज्या व्यक्तीने तुला कमी लेखलं तिच्यामुळे तुझी किंमत कमी होणार नाही. तुझी किंमत दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार नाही, तर तुझ्या प्रयत्नांवर, तुझ्या स्वभावावर आणि तू संकटातून पुन्हा कसा उभा राहतोस यावर खरी ताकद आहे. आज कोणाच्याही विरोधात मनात विष ठेवू नकोस, राग धरू नकोस, चुकीचा मार्ग स्वीकारू नकोस. कारण जगाला फसवता आलं तरी स्वतःच्या कृतीपासून कोणीही कायम पळू शकत नाही. योग्य ते कर, सत्याच्या बाजूने राहा, बाकीचा हिशोब वेळेवर सोड. कारण कर्माचा हिशोब आता होणार आहे. जर सध्या तुझ्या आयुष्यात कठीण परिस्थिती असेल तर स्वतःला एकच गोष्ट सांग, हा काळ आहे, माझं संपूर्ण आयुष्य नाही. आज अडचण आहे म्हणून उद्याही अडचण असेलच असं नाही. आज तुला कोणी समजून घेत नसेल म्हणून कोणीच कायम समजून घेणार नाही असं नाही. ज्या गोष्टीला तुझा सर्वात मोठा पराभव वाटत आहे तीच गोष्ट पुढे तुझ्या आयुष्यातील मोठ्या अनुभवामुळे तुला अधिक जवळ आणि सावध करणार आहे. परिस्थितीने तुला तोडलं, त्या परिस्थितीमुळे तू स्वतःला पुन्हा उभं करायला शिकत आहेस. आजपासून कोणाच्याही डावाला घाबरायचं नाही. कोण तुझ्या विरुद्धात आहे याचा शोध घेण्यात आयुष्य घालवायचं नाही. तुझ्या वाट्याला आलेल्या दिवसाला सामोरे जा आणि स्वतःवर विश्वास ठेव. तुला खाली खेचण्यासाठी कोणीतरी कितीही प्रयत्न केले तरी खरी मेहनत, तुझा संयम, तुझा आत्मविश्वास तुला पुन्हा उभं करू शकतो. काही हिशोब आपण मांडत नाही, काही उत्तरं आपण देत नाही, काही सत्य आपण सिद्ध करत नाही, कारण वेळ स्वतःच सगळं दाखवून देते. जर या शब्दांनी तुझ्या मनाला स्पर्श केला असेल तर कमेंट बॉक्समध्ये माझा विश्वास अढळ आहे असे टाईप कर आणि हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. कारण तुझ्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असतं आणि तू नकळतच पुण्याचा भागीदार बनत असतो. माझ्या बाळा, तुझ्या आयुष्यात शांतता आली म्हणून सगळं संकट संपलं असं नाही. संकट आलं म्हणून देव तुझ्यापासून दूर गेला असं नाही. कधीकधी तुझ्या विरुद्ध रचला जाणारा डावच पुढे तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल घडवून आणतो. माझ्या बाळा, तू इतके दिवस गप्प राहिलास, आता त्याचं उत्तर देण्याची वेळ आली आहे. पण शब्दाने नाही तर तुझ्या बदललेल्या आयुष्याने. हा संदेश प्रत्येकासाठी नाही. ज्याच्या आयुष्यात विश्वासघात झाला आहे, ज्याला जवळच्या माणसांनी दुखावलं आहे आणि तरीही ज्याने देवावरचा विश्वास सोडला नाही, त्यानेच हा संदेश जास्तीत जास्त जणांना शेअर करावा. माझ्या बाळा, बघ, तुझ्या आयुष्यातील कठीण दिवस म्हणजे तुझ्या नशिबाचा कायमचा निर्णय नाही. आज पैसा कमी असेल, कामात अडचणी असतील, पण सगळी परिस्थिती बदलणार. आयुष्य एका दिवसावर थांबत नाही. आजच्या दुःखाला उद्याचं भविष्य तू समजू नकोस. तू शांतपणे मेहनत करत आहेस, पण
तीच मेहनत उद्या खूप तुला फळ देऊन जाणार आहे. म्हणून विश्वास ठेव. पुढचा काळ नवीन संधी घेऊन येणार आहे. एखादं नातं नव्या पद्धतीने समजेल. तुला स्वतःचीच एक नवीन बाजू सापडेल. एक नवीन संधी आयुष्य तुझ्या समोर घेऊन येईल. तुझ्या विरोधात किती लोक आहेत याची गणना करू नकोस. तुझ्या सोबत उभं राहण्या इतका आत्मविश्वास तुझ्यात आहे का ते बघ. कारण तुझी कथा अजून संपलेली नाही. तुझ्या आयुष्यातील हा अध्याय आता नवीन वळणावर आहे. जर तुझा देवावर विश्वास असेल तर माझा देव माझे स्वामी, स्वामी सेवा आणि मी असे टाईप कर आणि बघ. भगवंताला बोल, माझ्यासाठी जे चांगलं आहे त्यावर माझा विश्वास आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी मनापासून प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.